भाजप खासदार अनिल बोंडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय। काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर टीका करताना त्यांची जीभ घसरली। दरम्यान त्यानंतर यशोमती ठाकूर यांनी देखील अनिल बोंडेंचा चांगला समाचार घेतलाय। बघूया। आता तुमचा मतदारसंघ पूर्ण उद्ध्वस्त केलेला काँग्रेसच्या जंगली प्राण्यांना अनिल बोंडेंचं डोकं फिरलेलं दिसतंय। त्यांना खरं मेंटल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेण्याची गरज आहे। भाजप खासदार अनिल बोंडेंची पुन्हा एकदा जीभ घसरली आहे। काँग्रेसच्या जंगली प्राण्यानं तिवसा मतदारसंघ उद्ध्वस्त केल्याचं वादग्रस्त विधान अनिल बोंडे यांनी केलं। दरम्यान बोंडेंचं डोकं फिरलंय, त्यांना मनोरुग्णालयात उपचाराची गरज असल्याचा पलटवार यशोमती ठाकूर यांनी केलाय। डुकरं वावरत आले, जंगली प्राणी वावरत आले, त्याच्यासाठी झटका मशीन असते का नाही? आता तुमचा मतदारसंघ पूर्ण उद्ध्वस्त केलेला काँग्रेसच्या जंगली प्राण्यांना आता या दिवसा मतदारसंघात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि विधानसभा निवडणुकीमध्ये हे काँग्रेसचे डुकर जे घुसतात ना, त्याने झटका लावलाच पाहिजे। अनिल बोंडेंचं डोकं फिरलेलं दिसतंय। त्यांना खरं मेंटल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेण्याची गरज आहे असं मला वाटतं। महिलांचा मान सन्मान केला पाहिजे आणि डॉक्टर बोंडे एकनाथ शिंदेला बेडूक म्हणू शकतात, ते आम्हाला काँग्रेसवाल्यांना डुक्कर म्हणू शकतात, तर त्यांची जीभ किती घाण आहे आणि त्या कोणत्या चिखलांमध्ये राहतात हे दिसतंय ना, हे दर्शन होतं आहे। याच्यावर देवेंद्र फडणवीसनी खरं लगाम यांच्यावर पकडली पाहिजे, कारण देवेंद्र फडणवीस असे जर साप पाळत असतील किंवा अशी पिलावळ जर ते निर्माण करत असतील तर शिंतोडे त्यांच्यावर पडणार आहे। बोंडेंनी केलेल्या विधानानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील अनिल बोंडेंचा समाचार घेतला। महिलांचा अपमान करणं हे भाजप नेत्यांना कर्तृत्वाचं वाटतं असा हल्लाबोल पटोलेंनी केला। महिलांचा अपमान करणं हे यांचं कर्तृत्व आहे। यांना जय श्रीराम म्हणायला आवडतं, जय सियाराम म्हणायला आवडत नाही। हे नकली राम भक्त आज आपण पाहतोय। यांना महिलांचा अपमान करणं हे भाजपचं नेहमी कृत्य राहिलेलं आहे। त्यामुळे एका महिलांच्या बद्दल काय वक्तव्य करावं हे भाजपच्या खासदाराला कळत नसेल, भाजपच्या मंत्र्याला कळत नसेल, आता त्याच्यापेक्षा दुर्दैव काय? बोंड्या अंड्यात हे असे राहणारच आहे। या अगोदरही अनिल बोंडेंनी अनेकदा वादग्रस्त विधानं केली आहेत। राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे या जाहिरातीवरून अनिल बोंडेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली होती। बेडूक कितीही फुगला तरी हत्ती बनू शकत नाही अशा शब्दात बोंडे यांनी शिंदेंना टोला लगावला होता। खरं म्हणजे आपल्या विदर्भात म्हणतात की मेंढकीनं कितीही ताणलं तरी हत्ती बनत नाही। बेडूक किती फुगला तरी हत्ती थोडी बनणार आहे। एकनाथजी शिंदे आदरणीय मुख्यमंत्री आहे। सर्व भारतीय जनता पक्षाने, सर्व जनतेने त्यांना स्वीकारलं आहे, पण त्यांचे सल्लागार मला असं वाटतं चुकीचे सल्ले देत असतील। भाजप खासदार अनिल बोंडे नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत येतात। मात्र आता काँग्रेस नेत्यांवर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे पुन्हा एकदा अनिल बोंडे चर्चेत आले। स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।